कांद्याची निर्यात बंदी होणार का? आणि नाफेड NCCFचा 35 रुपयांनी विकला जाणारा कांदा आमचे बाजारभाव पाडणार का? असे प्रश्न तुमच्या मनात आहे. याची उत्तरं आजच्या विशेष प्रसंगी आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 28 ऑगस्ट, शुक्रवार आहे, 2026, राखी पौर्णिमेचा दिवस आहे. अनेक बाजार समित्यांना आज सुट्टी आहे, तर काही ठिकाणी सकाळच्या सुमारास बाजार समित्या सुरू आहेत. तर याचा परिणाम आता पुढच्या आठवड्यामध्ये किती आवक वाढते, कशी होते ते आपण बघूच. पण कांद्याचे बाजारभाव आणि या संदर्भात गेले 2-3 दिवसांपासून घट होते, नंतर स्थिरावलेले आहेत. तर या सगळ्यात शेतकऱ्यांना आणखी एक काळजी आहे की निर्यात बंदी झाली, कारण बाजारभाव वाढत होते, तर आमचं काय होणार? हे भाव आणखी कमी पण होणार का? हा एक भाग. नाफेडची कांदा एक्सप्रेस भाव पाडणार नाही हे आपण आधीच सांगितलेलं होतं. तरी पण तो कांदा दिल्लीमध्ये आता पोहोचलेला आहे. परंतु तिथे ज्या पद्धतीनं विक्री होती आहे ती पद्धतही समजून घेऊया आणि त्यामुळे तुमचे भाव किंवा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही याची सगळी माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या 2-3 दिवसांपासून केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि नाफेड NCCF यांचे सोशल मीडियामध्ये किंवा काही ठिकाणी त्यांनी बॅनर लावले होते की अतिशय ताजा कांदा 35 रुपये किलोनी थेट तुमच्या दारामध्ये, की थेट ग्राहकांपर्यंत. आता काही काळजी करू नका, कांदा तुम्हाला रडवणार नाही वगैरे वगैरे. त्याच्या आधी 2-3 दिवस वेगवेगळ्या माध्यमातून प्रचंड आरडाओरडा चालला होता दिल्लीच्यामध्ये की कांद्याचे भाव वाढले आहेत, कांदा रुलाएगा, प्याज रुलाएगा, क्या करेगी प्याज एक्सप्रेस वगैरे वगैरे. आता क्रोनॉलॉजी अशी असते दरवर्षी की व्यापाऱ्यांना, आडत्यांना, दलालांना जर भाव पाडायचे असेल तर ते लासलगावमधनं, नाशिकमधनं बातम्या सोडतात, मनमाडवरनं. काही लासलगाव मनमाडचे काही पत्रकार आहेत ठेवलेले, तर हे बातम्या सोडून आता निर्यात बंदी होणार, आता आयातीचाच प्रॉब्लेम होणार, आता नाफेडचा कांदा बाजारात येणार, भाव पाडणार, आता कुठला तरी अमक्याचा कांदा बाजारात येणार, भाव पाडणार, अशा बातम्या ह्या सोडतात. आणि मग एक वातावरण तयार केलं की तुम्ही घाबरून मग दुसऱ्या दिवशी ते काय करतात, अचानक भाव कमी करतात 5 रुपयांनी, 4 रुपयांनी. तुम्ही प्रचंड घाबरतात आणि मग जो कांदा आहे तो विकून मोकळे होतात 10 रुपये, 12 रुपये. आणि नंतर लक्षात येतं की अरे, ॲग्रोशिवारवाले सांगत होते की भाव वाढणार आहे ना, आपण तर घाई केली. आणि मग अनेक जण पश्चातापाचे फोन करतात, सर मी ठेवायला पाहिजे होतं, तुम्ही सांगत होता. हरकत नाही. तर दुसऱ्या बाजूला जेव्हा नाफेडचा कांदा बाजारात आणायचा असतो किंवा ग्राहकांचा राग बाहेर काढायचा असतो, त्याच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम लागते. आणि ही सपोर्ट सिस्टीम काही माध्यमं अगदी इमाने इतबारे सरकारची सेवा करावी किंवा त्यांच्या दावणीला बांधल्यासारखं त्या प्रमाणे करत असतात, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर ते भाव पाडण्याच्या बातम्या देतात आणि तिथेही आपल्याला घबराट होते. दरम्यानच्या काळात हा तोच काळ आहे की व्यापारी, दलाल, आडते, साठेबाज हे आपला कांदा जो आहे त्याच्या किमती कमी होत असतात नॅचरली या सगळ्या याच्यातनं. आणि त्या 10 ते 15 दिवसांच्या किंवा जो काही 5-6 दिवसांचा काळ आहे जिथं कमी झाले. लक्षात घ्या, कांदा 5-10 रुपयांनी जरी कमी झाला, म्हणजे 40चा 25 जरी झाला, तरी इथे मोठी खरेदी होऊन यामध्ये अनेक व्यापारी, अनेक आडते, त्यांचा फार मोठा फायदा होतो. काही कोटीमध्ये नाही, शेकडो कोटींमध्ये 8 ते 10 दिवसांमध्ये. तिथे पण तुम्ही फसतात. आणि मग नंतर लक्षात येतं की अरे, कांदा तर 50-100 रुपये झाला आहे. हरकत नाही. आता ही प्रस्तावना झाली. नाफेडचा कांदा किंवा NCCFचा कांदा 27 तारखेपासून मार्केटमध्ये येणार. काल त्यांनी ठरल्याप्रमाणे मुहूर्ताच्या ज्या आहेत व्हॅन होत्या, त्याला हिरवा झेंडा दाखवला. त्या व्हॅन वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यात दिल्लीमध्ये. आणि त्यांना काय दाखवायचं आहे सरकारला, की आम्ही प्रयत्न करतो आहे, आम्ही कांद्यासाठी प्रयत्न करतो आहे, कांद्याचे भाव स्टेबल ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. प्रत्यक्ष तशी स्थिती नाही, होण्याची शक्यता नाही, कारण अनेक शेतकऱ्यांकडे कांदा तसा फार कमी शिल्लक आहे. नाफेड NCCFचा कांदा तुमचे भाव का पाडणार नाही याचं आणखी एक कारण,
कांद्याचा जो बफर कांदा बाजारात आला आहे त्याचा किरकोळ विक्री दर आहे 35 रुपये आणि मागच्या आठवड्यापासून दिल्लीमध्ये सरासरी म्हणजे जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे त्या कांद्याचे दर 2871 होते, या आठवड्यापर्यंत तो 3257 झालेला आहे. जर चांगला क्वालिटीचा कांदा किंवा जो 40 च्या पुढचा कांदा असेल, हा कांदा दिल्लीमध्ये जर सरासरी 32 रुपये भावात अधिकृतरित्या म्हणजे काय होलसेलमध्ये जात असेल, ही अधिकृत आकडेवारी आहे, तर जो खराब कांदा आहे 10 मिलीमीटरचा कांदा आहे, सडलेला आहे, ज्याचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत, ते काही सांगायची गरज नाही, तर हा कांदा कुठला ग्राहक 35 रुपयांनी घेईल. आणि जरी घेतला तरी याच्यामध्ये त्याचा जो शेतकऱ्यांचा कांदा जातोय घाऊक मार्केटमध्ये तो किती परिणाम करेल, तर शक्यता कमी आहे. आता आणखी एक गोष्ट आहे, मागच्या 2-3 दिवसांपासून दिल्लीमध्ये कांद्याची खरेदी कमी झाली, याचे 2-3 कारणं आहे, तुम्ही समजून घ्या. नाफेडचा कांदा आला आणि भाव घसरले असं झालेलं नाही. नाफेडचा तर काल आलेला आहे किंवा काल त्यांनी व्यापाऱ्यांकडनं चांगला कांदा घेऊन सध्या तो तिथे आणलेला आहे. म्हणजे थोडक्यात व्यापाऱ्यांकडनं कांदा मागच्या दारानं नाफेडनं तिथंही खरेदी केला, NCCFनं तिथंही खरेदी केला, कारण दाखवायचं होतं की फ्रेश प्याज आहे हमारा. आता काल तो कांदा सगळीकडे मुहूर्ताच्या ठिकाणी चकाचक कांदा दाखवला जाईल आणि तो आहे किती, 1-2 क्विंटल आहे एका व्हॅनमध्ये. आणि मग ही जी कांदा एक्सप्रेस आता पोचली आहे किंवा पोचेल, तर त्यातला जो सडका कांदा आहे तो आता बाहेर येईल आणि मग चांगला कांदा मिळतोय म्हणून लोक तिथं जातील, तर खराब कांदा त्यांच्या माथी पडेल. मी शेवटी त्या कांद्याचं काय होईल हे तुम्हाला सांगायची गरज नाही. एकंदरीत या कांद्यानं बाजारभाव पडण्याची शक्यता कमी आहे. आता नाफेड काय करतो आहे, NCCFचे 9 किरकोळ विक्री केंद्रे आणि 40 मोबाईल व्हॅन आहेत. नाफेडच्या 13 किरकोळ विक्री केंद्र आणि 50 मोबाईल व्हॅनमधनं कांदा विक्री होईल आणि केंद्रीय भांडार किंवा केंद्रीय वखार महामंडळाचे 100 केंद्र आहेत. तर या सगळ्या मिळून एकूण काय आहे की 90 व्हॅन, 22 किरकोळ विक्री केंद्र आणि केंद्रीय भांडाराचे 100 विक्री केंद्र या माध्यमातून हा कांदा दिल्लीमध्ये किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये जिथे भाव भडकलेले आहेत असं त्यांना वाटतं तिथं विकला जाईल. केवळ नाशिकमधनं कांदा एक्सप्रेस गेली म्हणजे एकच एक्सप्रेस नाही आहे, तर रेल्वेऐवजी रस्ते मार्गाने पण हा कांदा तिथं जातो आहे. आणि चेन्नई, कोलकाता, एर्नाकुलम, गुवाहाटी, वाराणसी, लखनौ, पाटणा, चंदीगड, जम्मू काश्मीर, अमृतसर या बाजारांमध्ये सुद्धा हा कांदा पाठवला जाईल. या संदर्भात आपण आधीच सांगितलं होतं की कांदा कुठल्या कुठल्या 6 ठिकाणी जाणार आहे ते आपण सांगितलेलं होतं. आता बफर स्टॉक किती होता, 2 लाख. 2 लाखाचा प्रत्यक्ष जो खरेदी झाला तो 1,20,000 मेट्रिक टन आणि त्यातला असं सांगतात अधिकृत आकडा 40% खराब झाल्याचा आणि अनधिकृत आकडा जो आहे तो 60% आहे. म्हणजे थोडक्यात 60 ते 70 हजार मेट्रिक टन कांदा बाजारात जाईल आणि संपूर्ण देशाची जी गरज आहे ती लक्षात घेता हा कांदा 1.5 ते 2 दिवस पुरेल, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. पण प्रत्यक्षात जो अधिकृत आकडा आहे तो 1,21,000 मेट्रिक टन कांदा खरेदी झाला. यात एक गंमत असं आहे, 1,20,000 मेट्रिक टन हा कांदा हा URS ग्रेडचा म्हणजे बिलो ॲव्हरेज किंवा लोडिंगचा माल किंवा 10 ते 20 mm चा 30 mm चा आहे आणि तो खराब झालेला आहे आणि 1,000 टन आहे जो चांगल्या ग्रेडचा कांदा आहे. तर या सगळ्या याच्यातनं पुढचं कांद्याचं भविष्य अतिशय चांगलं आहे. आता निर्यात बंदीचा जो विषय आहे, या निधी खरे जे आहेत केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे सचिव त्यांनी काल व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स घेतली. सगळ्या माध्यमांमध्ये या बातम्या आल्या की आता तुम्हाला कांद्याचा दिलासा मिळणार आहे, काही काळजी करू नका, आम्ही गाड्याच्या गाड्या पाठवतोय, 35 रुपये फक्त. नाशिक शहरामध्ये जर तुम्ही चोपडा आणि खात जर कांदा विकत घेतला, नाशिक शहर असेल किंवा पुण्यामध्ये असेल, तर काही व्हॅन फिरतात, तर त्या सध्या एकदम असं तो खात कांदा ज्याला म्हणतो तो साधारण 100 रुपयाला 4 किलो म्हणजे 25 रुपयाला विकतो. पण ते घेण्याचं प्रमाण फार कमी हॉटेल चालक वगैरे घेत असतील, पण सर्वसामान्य ग्राहक अगदी गरीबातलं गरीबसुद्धा त्याच्याकडे बघत नाही आहे याच्यामध्ये, कारण त्याचं जे आहे मागणी आणि जो भाग आहे त्याचा क्वालिटी याचा पण त्याच्यामध्ये इश्यू आहे. तरी पण जे गरजू आहे ते त्यातनं चांगला कांदा निवडून घेतात.
हा एक भाग आहे. म्हणजे 100 रुपयाचा मी 4 किलो कांदा घेतला तर तो साधारण मला 1 ते 1.5 किलो चांगला कांदा निघतो. आता तो तरी चांगला कांदा आहे, पण आता हा जो खराब कांदा आहे ऑलरेडी, यातनं तिथं कांदा पोहोचणं आणि त्यातनं निवडून घेणं, म्हणजे तो कांदा तिथं विकत घेण्यापेक्षा बाहेरच्या मार्केटनं 50 रुपये 60 रुपयांनी घेतलेला केव्हाही चांगला, असा ग्राहक विचार करेन. अगदीच बिचारे गरजू आहे तर ते तिथं घेऊ शकतात. सुरुवातीचे काल जे वातावरण आहे त्यामुळे चांगला कांदा दिसला, फ्रेश कांदा ज्याला त्यांनी सांगितलं, फ्रेश कांदा कुठे आहे, अजून आलाच नाही कुठे मार्केटमध्ये. तर तो पण एक भाग आहे. आता निधी खरेंना असं विचारलं गेलं की निर्यातीचं काय, निर्यात बंदी होईल का? तर त्यांनी सांगितलं आहे की निर्यात बंदी होण्याची सध्या शक्यता नाही. आम्ही जो स्टॉकचा कांदा आहे तो मार्केटमध्ये वेगवेगळ्या जिथं गरज आहे तिथं पाठवतो आहोत आणि त्यामुळे ग्राहकांना दिलासा देत आहोत. हा कांदा मार्केटमध्ये आपण 2 प्रकार सांगितले होते. एक व्यापाऱ्यांकडनं होईल किंवा मार्केटमधनं होईल, अशा दोन्ही बातम्या दिलेल्या होत्या. तर आता सध्या तरी हा नाफेड, NCCF आणि केंद्रीय भंडारण किंवा केंद्रीय वखार महामंडळ CWC यांच्या माध्यमातून बाजारात येतोय. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कुठलेही भाव पडणार नाही किंवा नाफेड की इतनी गाडी आई भाव गिर गए असं काहीच नाही. दिल्ली मार्केटमध्ये 2-3 दिवस सुट्टी आणि पावसामुळे ग्राहक कमी होते, मागणी कमी होती. ती आता राखी पौर्णिमेनंतर तिथला श्रावण संपलाय, ती वाढणार आहे आणि कदाचित आजपासून, आजची सुट्टी असेल, उद्यापासून तुम्हाला प्रत्यय येईल. अनेक ठिकाणी ऑलरेडी 7-8 दिवसांपासून उत्तरेकडची मागणी सुरू झालेली आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव जर कोणी पाडत असेल जाणून बुजून इथे, पहिली गोष्ट जाऊच नका. नसेल तर त्याला प्रश्न विचारा. एकूण काय निष्कर्ष काय आहे, निर्यात बंदी सध्या तरी होण्याची शक्यता नाही, आणखी महिनाभर तरी किंवा आणखी पुढे असं सांगण्यात आलं आहे, अधिकृत आहे. नाफेडचा कांदा, NCCFचा कांदा 35 रुपयांनी विकला जातो आहे आणि तुमचा चांगला कांदा नाशिकमध्ये सरासरी 35 रुपयांनी विकला जातो आहे आणि तो जो कांदा आहे त्याची क्वालिटी खराब आहे. याचा एकंदरीत विचार करता तुमच्या कांद्यावर तो परिणाम करणार नाही. तुमची खादसुद्धा चांगल्या किमतीनं जाईल. म्हणजे 35 रुपयाला तिथे खाद जाते आहे, तर मग उलट तुमच्या खाद किंवा जो गोल्टी गोल्ट आहे त्याला 30 रुपये इथे मिळायला पाहिजे, कारण 5 रुपयाचा ट्रॅव्हलचा फरक आहे. आपण अगदी बाजारां संदर्भ जोडला तर हे सगळं लक्षात घेता पॉझिटिव्ह राहा. परत एकदा राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त आवाहन करतो, भरभरून घाबरून जाऊन भरभरून कांदा मार्केटमध्ये आणू नका. व्हिडिओ थोडा मोठा होतोय, पण शेतकऱ्यांना जी गरजेची माहिती ती पोचावी असं मला वाटतं. ज्यांना असं वाटतं की हा व्हिडिओ जो आहे तो मला मोठा वाटतोय, तर त्यांनी रील्स दिले, ते रील्स बघावे, 1-1 मिनिटाची असतात, ते पण आपण करत असतो. तर हा सगळा भाग आहे. आता उद्या आपण संपूर्ण कांद्याचा आढावा घेऊन उद्या किंवा परवा मेंबरशिप व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, स्थिर राहतील, दबावात राहतील, वाढतील, त्याचा जिल्हावार आढावा घेऊ महाराष्ट्रासाठी. तुम्ही आताच मेंबरशिप व्हिडिओ जॉईन करून घ्या. अनेकांना त्याचा फायदा झाला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नाही मला विकायचं आहे या आठवड्यात, तर मला साधारण किती रुपये मिळतील, मग मी 2 ट्रॅक्टर विकायचा की अर्धाच ट्रॅक्टर विकायचा, या निर्णयाला तुम्हाला फार मोठा फायदा होईल. आणि एरवी सगळ्या शेतकऱ्यांसाठी रविवार विशेषमध्ये आठवड्याचे अंदाज देतच असतो, ते रविवार विशेष किंवा शनिवारी, कारण आज जर सुट्टी असेल तर मला उद्या डेटा मिळेल आणि ते सोपं जाईल. तर ते तुम्ही बघावं आणि जे चॅनलला नवीन आहात ते आत्ता सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ वेळोवेळी येत राहतील. पुन्हा एकदा राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा. जोडून राहा. धन्यवाद.